तीन उपाय सांगितलेले आहेत. कोणते? श्रोत्रेण श्रवणम तस्य. पहिला आहे कानांनी कथा श्रवण करायची आहे. पहिली भक्ती सांगितलेली आहे श्रवण भक्ती. जी तुम्ही सर्वजण भक्ती करतायत त्याला श्रवण भक्ती म्हणतात. कानांनी कथा श्रवण करणं. नवविधा भक्तीमध्ये या भक्तीला प्रथम भक्ती सांगितलेली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती श्रवण भक्ती सांगितलेली आहे. मनुष्याने कानांनी कथा श्रवण केली पाहिजे. कानांनी कथा श्रवण केल्यानंतर काय होईल? कानांनी कथा श्रवण केल्यानंतर कथेच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की भगवान परमात्मा कसा आहे, कुठे आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचे गुण कसे आहेत. कथा श्रवण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय होणार आहे, भक्ती कशी करायची आहे, का करायची आहे, कुणाची करायची आहे आणि भक्ती केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, याचं संपूर्ण ज्ञान कथेच्या श्रवणाने मनुष्याला प्राप्त होत असतं. म्हणून मनुष्यतनाने सनकादिकांसारखे भक्त हे पावन म्हणजे पवित्र झालेले आहे. म्हणून मनुष्याने श्रवण भक्ती केली पाहिजे. श्रवण भक्तीने भगवान परमात्म्याला जाणलं जातं, त्याला समजलं जातं. जोपर्यंत आपण कोणाला जाणून शकत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीबद्दल प्रेम, राग, द्वेष, श्रद्धा हे निर्माण होऊ शकत नाही. एक विचार करा, तुम्ही एखाद्या व्यक्तीला बघितलेलं नाही, त्या व्यक्तीच्या जवळ कधी गेलेले नाही, त्या व्यक्तीचा सहवास तुम्हाला प्राप्त झालेला नाही, अचानक त्या व्यक्तीचं नाव ऐकलं, ते नाव ऐकल्यानंतर तुमच्या अंतःकरणामध्ये राग द्वेष निर्माण होईल का त्या व्यक्तीबद्दल? ज्याच्याबद्दल ओळखच नाही, ज्याच्याबद्दल काही माहितीच नाही, त्या व्यक्तीबद्दल प्रेमही निर्माण होणार नाही, रागही नाही, द्वेषही नाही, श्रद्धाही नाही. कारण काय आहे? त्या व्यक्तीला कधी बघितलेलं नाही आणि त्या व्यक्तीचा स्वभाव, गुण काहीही माहित नाही. पण जेव्हा व्यक्तीचा स्वभाव, गुण, दोष हे ज्या वेळेस आपण श्रवण करणार, त्या व्यक्तीला नाही जरी बघितलं तरी त्या व्यक्तीबद्दल राग द्वेष निर्माण होतो. का? गुण किंवा अवगुण श्रवण केल्यानंतर. तसं कथेच्या माध्यमातून भगवान परमात्म्याचे गुण, भगवान परमात्म्याचा स्वभाव आपल्याला समजतो आणि समजल्यानंतर त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होते. भगवान परमात्म्यावर श्रद्धा निर्माण होते आणि श्रद्धा उत्पन्न झाली की त्याला प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. पण केव्हा? त्याच्याबद्दल ऐकल्यानंतर. गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतायत, जाने बिनु होय नहीं प्रीति, बिनु परतीति होय नहीं प्रीति. रामचरितमानस मध्ये गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतायत, जोपर्यंत जाणलं जात नाही तोपर्यंत होय नाही प्रीती. म्हणून श्रवण भक्तीच्या द्वारे भगवान परमात्म्याला जाणलं जातं, समजलं जातं, ओळखलं जातं. म्हणून श्रवण भक्ती पहिला उपाय सांगितलेला आहे मनुष्याने उद्धार करण्यासाठी. दुसरा उपाय सांगितलेला आहे वचसा कीर्तनम तथा. वाचेने भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन करायचं आहे. वाचेने भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन करायचं. पहिली भक्ती श्रवण भक्ती केल्यानंतर प्रेम निर्माण होईल. प्रेम आणि श्रद्धा निर्माण झाल्यानंतर त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न होतील आणि त्या प्रयत्नांमध्ये मुख्य प्रयत्न कोणता आहे तर भगवान परमात्म्याच्या नामाचं उच्चार करायचा आहे. भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करायचं आहे. वचसा कीर्तनम तथा. वाचेने संकीर्तन करायचं आहे.
ही दुसरी भक्ती सांगितलेली आहे। वचसा कीर्तनम तथा वाचेने कीर्तन का करायचं आहे? त्या भगवान परमात्म्याला रिझवण्यासाठी, त्याला खुश करण्यासाठी, त्याला आवडणारं कार्य करण्यासाठी। त्याला काय आवडतंय? आवडी देवासी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। म्हणून वचसा कीर्तनम तथा वाचेने भगवान परमात्म्याचं संकीर्तन करायचं आहे। आणि वाचेने जर व्यक्तीने नामसंकीर्तन केलं तर काय होईल? म्हणतात की वाचेने भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन केलं तर मनुष्याचा उद्धार निश्चित होत असतो भगवान परमात्म्याच्या नामाने। मनुष्याचं पुण्य वाढत असतं कशाने? भगवान परमात्म्याच्या नामाच्या उच्चाराने। पुण्याची गणना कोण करी? म्हणून आपल्या जीवनातला काळ वाया न घालवता आपण भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, तेरा अवसर खाली न जाए, मुख से जप ले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। वचसा कीर्तनम तथा दुसरा उपाय। आणि तिसरा उपाय सांगितलेला आहे मनसा मननम तस्य, मनाने भगवान परमात्म्याचं मनातल्या मनात चिंतन करायचं आहे। पहिले दोन उपाय बाह्य परमार्थ आहे। कोणता? श्रवण कथा, कथा श्रवण करणं आणि मुखाने भगवान परमात्म्याचं नाम घेणं। पण तिसरा उपाय अंतरंगाचा परमार्थ सांगितलेला आहे, मनातल्या मनात भगवान परमात्म्याचं स्मरण करायचं, मनातल्या मनात चिंतन करायचं। हे तीनही उपाय जे आहेत हे ब्रह्मदेवानेही एकदा सांगितलेले होते। हे तीन उपाय सनकादिकांना नंदीश्वराने सुद्धा सांगितलेले होते। आणि हे तीन उपाय श्री शुकदेवजींनी श्रीमद भागवतामध्ये राजा परीक्षितालाही सांगितलेले आहेत। आणि हेच तीन उपाय या ठिकाणी वेदव्यासजी महाराजांनी सांगितलेले आहेत। तेच उपाय सूतजींनी शौनकादिक ऋषींना सांगितलेले आहे। काय? श्रवण, मनन आणि चिंतन। ज्याला अंतर्बाह्य शुद्ध व्हायचं असेल त्याने हे तीन मार्गाचा अवलंब केला पाहिजे। आणि हे तीनही मार्ग जर कुणी करू शकत नसेल तर काय करायचं आहे? सूतजी महाराज सांगतायत, श्रवणादी त्रिके अशक्तो लिंगम वीरम च शंकरं संस्थाप्य नित्यमाभ्यर्चो तरेत संसार सागरं। श्रवणादी त्रिके अशक्तो म्हणजे श्रवणादी तीन हे जे उपाय आहेत ते जर करण्यामध्ये कुणी अशक्य असेल, कुणाला शक्य नसेल तर काय करायचं आहे? लिंगम वेरेच शंकरम, भगवान महादेवाचं वेर म्हणजे लिंगाची पूजा करायची आहे। आणि कशी करायची आहे? संस्थाप्य नित्यमहर्च, संस्थापना करून नित्य जर लिंगाची पूजा केली तर काय होईल? तरेच संसार सागरम, तो संसार सागरातून भवसागरातून तरुण जाईल। मग शौनकादिक ऋषींनी सूतजींना विचारलेलं आहे की महादेवाच्या लिंगाचीच पूजा का केली जाते? महादेवाच्या मूर्तीची पूजा का केली जात नाही? आपण कोणत्याही महादेव मंदिरामध्ये गेलात तर महादेव मंदिरामध्ये तुम्हाला शिवलिंगच दिसेल आणि शिवलिंगाचीच आपण पूजा करतो। का करतो? प्रश्न विचारलेला आहे शौनकादिक ऋषींनी सूतजींना। कथयामि शिवनोक्तम भक्तियुक्तस्य तेन घ शिवस्य ब्रह्मरूपत्वात् निष्कलत्वाच्च निष्कलं। म्हणतात की महादेवाच्या मूर्तीची पूजा न करता लिंग पूजा का केली जाते? याचं उत्तर त्या ठिकाणी
शौनकादिकांनी विचारल्यानंतर सूतजी महाराज सांगतायत की भगवान महादेव हे निराकार आहेत, भगवान महादेव हे ब्रह्मरूप आहेत, भगवान महादेव हे ओंकार स्वरूप आहेत, म्हणून त्यांची मूर्तीची पूजा केली जात नाही। भगवान महादेवाच्या लिंगाची पूजा केली जाते। बाकीच्या देवांची मूर्ती पूजा करतात, कारण ते जीवत्व स्वरूप आहे आणि महादेव ब्रह्मत्व स्वरूप आहे। आणि ब्रह्मत्व स्वरूप असल्यामुळे निराकाराचं एक प्रतीक म्हणून लिंग पूजा केली जाते।